दिवसेंदिवस राज्यामध्ये मात्र तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी देखील भाविकांना लुटलं जात आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते आपण सविस्तर पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील एडेश्वरी मंदिर परिसरामध्ये मात्र अवैध पार्किंगच्या वादातून भाविकांना मारहाण झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला। लवकरच याबाबत मात्र शासन एक निर्णय घेण्यात तयार असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आहे। नेमकं काय प्रकरण घडलं ते आपण सविस्तर पाहूया। अवैध पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडला। यामध्येच महिला भाविकांचे दागिने हिसकावल्याची घटना दुपारी 4च्या सुमारास घडली। या मारहाणीत मात्र दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे मंदिर परिसरामध्ये मात्र सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। कडा येथील हबप परमेश्वर केरुळकर आणि त्यांची पत्नी अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र एडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते। दर्शनासाठी मंदिर परिसरात आल्यानंतर वाहन पार्किंगच्या कारणावरून त्यांच्यात काही अवैध पार्किंग वसुली करणाऱ्यांशी वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की 4 ते 5 जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला मारहाण केल्याची देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे लवकरच आता धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी सर्व भाविकांची आता मागणी देखील होत आहे।